छोट्याच्या डोंगरात सगळीकडे पसरलेलं जंगल, तिथं लोकांची संख्या बघा ना राव, सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. लहान मुलांचं तर काही नाही, पण मोठे मुलं जी मज्जा करते ना ती बघायसारखी असती. ते खरंय भाऊ, मित्र सोबत असल्यावर मज्जा तर येतच ना. ते भाऊ मज्जा करत होते. भूषण बिकी आणि त्याचे मित्र पैनेला आले आणि तिथं काही वेगळं केलं नाही, असं कधीच झालं नाही. सर्व मुलं मुली लाईन करून चालत होते, मोकार हलवत होती त्यांची. म्हटलं यायला भाऊ, इथं मराठी शाळेमध्ये भूषण बिकी कधी लाईन करून चाललं नाही, आता इथं लाईन करून चालणार आहे काय? सगळी पब्लिक लागली ना बिकीकडे बघायला. भूषण बिके गेला ना घाबरून. पोरांना वाटलं बिकेला बेकार रे, सगळे बिकेच्या पाठीमागे आले. गुड्याला अचानक मस्ती सुचली समाधानवर, तो लागला ना पाणी उडवायला. सगळी पोरं बिकेला डेंजर बोलली होती. बिकेला वाटलं तो खरं डेंजर रे. गेलो त्यांना समजून सांगायला, दोघांनी बिके उचलला आणि टाकला पाण्यात. डेंजर डुंजर काय नाही भाऊ, पोरं लय बेकार रे. बिकेने आता शांतच घ्यावा, जर यांनी मोठे जर पाण्यात फेकलं ना लय हाल होतील. एकतर बिकेला पोहता येत नाही ना. गुड्डे इथून खाली उतरला, पिवडे आणि भूषण बिके त्याच्या मागे निघाला. कोणी जर नाशिकच्या पैने या ठिकाणी आलं नसेल ना तर या भाऊ, लय म्हणजे लय भारी वाटतं. अयो, खाली पायाकडे लक्षच गेलं नाही. चिखलाने पूर्ण पाय भरून गेले होते ना, तरी बिकेला काहीच गेलं नाही. मग भूषण बिकीचे हेअरस्टाईल भारी ना. ते भूषण बिकेला पोरांनी पाण्यात उचलून टाकलं होतं म्हणून बिघडली होती बॉ. यांच्या संग राहणं भूषण बिकेला खूप धोकादायक आहे, म्हणून भूषण बिके एकटाच येत होता. हा ना रे, आता तरी लहान पाण्यात फेकलं, पुढे चालून मोठ्या पाण्यात फेकलं, मग झाले का बिकेचे हाल? मग भाऊनी सिगरेट वडली बॉ, धुरपण असा काढला ना, असं वाटतंय भाऊची आत्मा डायरेक्ट बाहेर येते. पळा रे भाऊ इथून. या भाऊची कला आहे ना, कला भारताच्या बाहेर जाऊ देऊ नका बरं का. पुढचा विषय लय म्हणजे लय भारी आहे. भूषण बिकेला फॉलो करून ठेवा.